नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्याच्या हडपसर भागात गुन्हेगारीची धगधग कमी होण्याचं नाव घेत नाहीये। तू पोलिसांना आमची टीप देतोस का, असा जाब विचारत एका रिक्षा चालकाला 5 जणांच्या टोळक्यांनी भर रस्त्यात गाठून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या गटाने थेट आरोपीच्या वडिलांवरच हल्ला चढवल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। हडपसर मधील डवरीनगर लोखंडी पूल परिसरात 12 डिसेंबरच्या रात्री 7:30च्या सुमारास हा थरारक घडला। फिर्यादी सनी मारुती चौगुले, वय वर्ष 30, हे आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन किराणा सामान आणण्यासाठी निघाले होते। त्याचवेळी आरोपी जिग्नेश सोनवणे, गोट्या उर्फ गणेश चौगुले, मोन्या कसबे, अजय कसबे आणि अनिकेत कसबे यांनी त्यांना वाटेतच अडवलं। तू पोलिसांना आमच्या बातम्या का देतोस, असं म्हणत टोळक्याने वाद घालण्यास सुरुवात केली। शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झालं। जिग्नेशने सनी यांच्या तोंडावर लाकडी बांबूने प्रहार केला, तर गणेशने कमरेचा कोयता काढून सनी यांच्या डोक्यावर सपासप वार केले। यावेळी इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या जीवघेण्या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सनी चौगुले यांना मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांचा चुलत पुतण्या अमोल चौगुले हा प्रचंड संतापला। त्याने थेट बबन चौगुले यांचं घर गाठलं। तुमचा मुलगा गणेश चौगुले हा कुठे आहे, असं विचारलं। त्यावर बबन चौगुले यांनी मला माहीत नाही असं सांगितलं। त्यावर त्यांनी तुझ्या मुलाला फार माज आला आहे असं बोलून त्यांना हाताने मारहाण केली। त्याच्याकडील हत्याराने त्यांच्या हाताच्या बोटावर वार केला। बोटातून रक्त येत असल्याचं पाहून अमोल चौगुले हा पळून गेला। एकाच रात्री घडलेल्या या दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्याची हडपसर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। पहिल्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार 12% करत आहेत, तर दुसऱ्या मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार रवी लोणकर करत आहेत। एका पाठोपाठ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।